Hello friends, today we are going to learn 9th standard maths chapter first sets, which is first chapter of part first. नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी साठी गणित या विषयातील सेट्स म्हणजे संच या चॅप्टर विषयी स्टडी करणार आहे. हा चॅप्टर विभाग 1 मधील म्हणजे पार्ट 1 मधील आहे. यासाठी आपण सेट्स म्हणजे काय हे इंट्रोडक्शन मध्ये पाहूयात. संच म्हणजे काय याची ओळख आपण या व्हिडिओमध्ये आणि संच म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. इंट्रोडक्शन ऑफ सेट्स. We generally talk about a collection of words or group of any objects which is called as sets. For example, a pack of cards म्हणजेच एक्झाम्पल साठी आपण घेऊ शकतो जो पत्ते आहेत तो एक प्रकारचा संचच आहे. दुसऱ्यासाठी आपण घेऊ शकतो किल्ल्यांचा जुडगा किंवा पक्ष्यांचा थवा. इट इज कॉल्ड एज सेट्स. मीन्स collection of or group of any objects or anything which is called as sets. सेट्स मध्ये आपण सेट दाखवण्यासाठी आपण कॅपिटल ABC याचा वापर करतो. म्हणजेच पहिल्या इंग्रजी लिपीतील ABC हे संचाला नाव देण्यासाठी लेटर आपण वापरतो आणि स्मॉल ABC हे संचातील एलिमेंट म्हणजे सेट्स ऑफ एलिमेंट म्हणजे संचातील घटक दाखवण्यासाठी स्मॉल ABC याचा वापर करतो. There are two signs, which is first is an element of and second is which is not an element of, which denoted first sign is A is an element of capital A. This sign is denoted as element of A. Small a is an element of capital A. म्हणजे A हा संच A चा घटक आहे हे दाखवण्यासाठी आपण या चिन्हाचा वापर करतो. तर A is and not element of capital A हे दाखवण्यासाठी आपण या चिन्हाचा वापर करतो. which is this sign is denoted as A is and not element of an capital A. म्हणजे A हा संच A चा घटक नाही हे दाखवण्यासाठी आपण या चिन्हांचा वापर करतो. Let's we see the sets of numbers. म्हणजेच आपण अशाच प्रकारचे संख्यांचे संच पाहूयात. फर्स्ट, अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नैसर्गिक संख्यांचा समूह. यामध्ये n इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 अँड सो ऑन. म्हणजेच आपण नैसर्गिक संख्यांचा समूह दाखवताना n बरोबर कर्ली ब्रॅकेट मध्ये 1 2 3 आणि डॅश 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 असे दर्शवतो. यानंतर सेकंड, अ सेट ऑफ होल नंबर्स. अ सेट ऑफ होल नंबर्स म्हणजेच पूर्ण संख्या संच. यामध्ये अ सेट ऑफ होल नंबर्स which can denote W is equal to in curly bracket 0 1 2 3 and so on, which is start from 0. पूर्ण संख्या संच हा 0 पासून चालू होतो. 0 1 2 3 डॅश 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 अशा प्रकारे पूर्ण संख्या संच समूह आपण दाखवतो. यानंतर जो थर्ड आहे अ सेट ऑफ एन इंटिजर. पूर्णांक संख्या संच. यामध्ये 0 मायनस प्लस या संख्यांचा समूह येतो. यानंतर जो संच आहे Q रॅशनल नंबर्स म्हणजेच परिमेय संख्या समूह. आणि जो पाचवा आहे रियल नंबर्स म्हणजेच वास्तव संख्या संच किंवा समूह. या आपण R या लेटरने दाखवतो.
Next point is that methods of writing of sets म्हणजे संच लिहिण्याच्या पद्धती. संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. यातील फर्स्ट लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड अँड सेकंड रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. म्हणजे लिस्टिंग मेथड म्हणजे यादी पद्धती आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धती रूल मेथड. We can denote the sets in curly bracket. For example, in listing method. आपण यादी पद्धतीमध्ये एक उदाहरण पाहूयात. The sets of odd numbers from 1 to 10 written as म्हणजेच आपण 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच घेतला आहे. हे लिहिण्यासाठी A is equal to in curly bracket 1 3 5 7 9 which is the odd numbers in between 1 to 10. म्हणजेच संच A मध्ये आपण 1 3 5 7 9 या 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच लिहिला आहे. याला यादी पद्धती म्हणजे लिस्टिंग मेथड असे म्हणतात. यानंतरची जी दुसरी पद्धत आहे ती म्हणजे गुणधर्म पद्धती. यासाठी आपण हेच एक्झाम्पल पाहूयात. द सेट्स ऑफ ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 10 रिटन ॲज म्हणजे 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच. यासाठी आपण रूल मेथडमध्ये जी पहिली स्टेप आहे ती म्हणजे आपण या एक्झाम्पलचं यादी पद्धतीमध्ये रूपांतर करून घ्यायचं. म्हणजेच वी कॅन राईट sets of A is equal to 1 3 5 7 9 in listing method. Then we can write this is the rule method. A is equal to in curly bracket x such that x is an odd number less than 10. म्हणजे आपण गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिताना x such that x ही ऑड म्हणजे विषम संख्या आहे जी 10 पेक्षा लहान आहे. म्हणजेच आपण गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिताना x such that x ही संख्या विषम संख्या 10 पेक्षा लहान आहे असं लिहितो. या मेथड्स ऑफ रायटिंग ऑफ सेट्स दोन पद्धती आहेत, लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. नाउ सी द एक्झाम्पल ऑफ लिस्टिंग मेथड, रोस्टर मेथड. यादी पद्धतीमधील आपण आता एक्झाम्पल पाहूयात. पहिले एक्झाम्पल, सेट ऑफ इवन नंबर्स म्हणजे समपूर्णांक संख्यांचा संच. हे दाखवण्यासाठी आपण A is equal to in curly bracket 2 4 6 and dash dash dash. म्हणजे आपल्याला काय सांगितलं आहे तर समपूर्णांक संख्यांचा संच. सम संख्या कोणत्या तर 2 4 6 8 या आपण या पद्धतीने लिहिल्या. इट इज इन लिस्निंग मेथड. यादी पद्धती म्हणजे आपण इथे लिहिलं आहे. नंतर दुसरं गणित आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स, सर्व ऋण पूर्णांक संख्यांचा संच. ऋण पूर्णांक म्हणजे निगेटिव्ह संख्या which is right side on 0, -1 -2 -3 and so on, which is denoted as I is equal to in curly bracket -1 -2 -3 and so on. हा आपण ऋण पूर्णांक संख्यांचा संच दाखवला आहे. यानंतर आपण लिस्टिंग मेथड मधील तिसरे एक्झाम्पल पाहूयात. यादी पद्धतीमधील पुढचे एक्झाम्पल, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट म्हणजेच कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. आपल्याला काय सांगितलं आहे तर यामध्ये ही यादी पद्धतीमध्ये लिहायचं आहे. यासाठी आपण B is equal to in curly bracket C
This is all letters in the word complement. Write in the curly bracket, which is the solution of this example. Bracket B is equal to, in curly bracket, COMPLEMENT, which is written as in this way. This is example of listing method. Now we can see the example of rule method. आता आपण गुणधर्म पद्धतीमधील गणित पाहूयात. यासाठी जे पहिलं गणित आहे, A इज इक्वल टू, इन कर्ली ब्रॅकेट, 1 4 9 16 25 26 36 49 64 81 100. म्हणजे ब्रॅकेटमध्ये आपण 1 4 9 16 25 36 49 64 81 and 100, which is we can see the solution for this. A set A is an such that set of all x is equal to x is equal to n square. Solution of this set A is set of all x such that x is equal to n square and n is element of capital N. N means natural number, म्हणजे n हा नॅचरल नंबर मधील नंबर आहे. n स्क्वेअर आपण करतो तो n हा नॅचरल नंबर मधील नंबर आहे, पण तो n हा लेस दॅन ऑर इज इक्वल टू 10, म्हणजे हा 10 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग आहे. n ही संख्या 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग संख्या आहे. म्हणजे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36. In this way, this is solution of rule method. म्हणजेच गुणधर्म पद्धतीमध्ये आपण याचं वाचन मराठीमध्ये A हा संच x चा असा संच आहे की x बरोबर n स्क्वेअर, n हा कॅपिटल N चा घटक आहे आणि n ही संख्या 10 पेक्षा बारकी किंवा 10 एवढे आहे. हे आपण या पद्धतीमध्ये लिहिलं आहे. n is less than or is equal to 10. Then second example, b is equal to 6 12 18 24 30 36 42 and 48. Solution for this, b is equal to, in curly bracket, x such that x is equal to 6n, n is element of capital N and n less than 9. म्हणजेच आपण हे गणित b बरोबर 6 12 18 24 30 36 42 48 हे दिलं आहे. त्यासाठी आपण आता उत्तर बघूया. यामध्ये आपण b संच b हा x चा असा घटक आहे की x बरोबर 6n. म्हणजेच काय, n ही संख्या 6n, n ही संख्या कॅपिटल N चा असा घटक आहे, म्हणजे कॅपिटल N चा घटक आहे. कॅपिटल N हे नॅचरल नंबर्स आहे, म्हणजे नैसर्गिक संख्या आहेत. n ही लेस दॅन 9, म्हणजे n ही 9 पेक्षा लहान असणारी संख्या आहे. म्हणजे आपण आता n च्या ठिकाणी 1 ठेवूया. 6 गुणिले 1 बरोबर 6, 6 गुणिले 2 बरोबर 12, 6 गुणिले 3 बरोबर 18, 6 गुणिले 4 बरोबर 24, 6 गुणिले 5 बरोबर 30, 6 गुणिले 6 बरोबर 36, 6 गुणिले 7 बरोबर 42 आणि 6 गुणिले 8 बरोबर 48. म्हणजे 6n
we can put n is equal to 1 2 3 up to less than 9. म्हणजे 9 पेक्षा लहान 1 ते 9 पेक्षा लहान असणाऱ्या संख्या आपण इथे पुट केल्या तर आपल्याला 6 12 18 24 30 36 42 48 उत्तर मिळतं. दिस इज द सोल्युशन ऑफ रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. म्हणजे गुणधर्म पद्धतीचं हे सोल्युशन आहे. याचं आपण इंग्रजीमध्ये वाचन करताना सेट ऑफ बी इज इक्वल टू is set of all x such that x is equal to 6 9 and n is element of capital N and n less than 9. म्हणजे n हा नैसर्गिक संख्या आहे आणि n ही 9 पेक्षा लहान संख्या आहे. यानंतर थर्ड एक्झाम्पल इन द रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. गुणधर्म पद्धतीमधील तिसरे एक्झाम्पल x इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट AET. दिस इज द 3 letters in small AET. x is equal to, we can see the solution for this. X is equal to y such that y is a letter in the word it or t. म्हणजेच AET ही 3 अक्षरे इंग्रजी इट किंवा टी मधील अक्षरे आहेत. आपण याचं वाचन करताना असं वाचन करतो की मराठीमध्ये x हा संच y चा असा घटक आहे की y हे इट किंवा टी मधील अक्षर आहेत. इन इंग्लिश सेट x is a set of all y such that y is a letter in the word it or t. Thank you.